नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावरती बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किर्चकर. मित्रांनो, ममता बॅनर्जी म्हणतायत मैं इस्तीफा नहीं दूंगी, की राजीनामा नाही देणार. मित्रांनो, याच्यावरून तुम्हाला एक घोषणा ऐकायला आठवली असेल. ते वक्तव्य कोणाचं होतं? तर झाशीच्या राणीचं. मैं झाशी नहीं दूंगी, मेरी झाशी नहीं दूंगी. लक्षात आलं का? मग तुम्हाला काय आता ममता बॅनर्जी झाशीची राणीच दिसते का? नाही मित्रांनो, जमीन आसमानचा फरक आहे. झाशीच्या राणीने ज्यावेळेला ही घोषणा केली होती मेरी झाशी नहीं दूंगी, त्यावेळी ती रयतेचा विचार करत होती, जनतेचा विचार करत होती, आपल्या त्या राज्यातील सामान्य नागरिकांचा विचार करत होती. लक्षात आलं का? त्यांच्या भवितव्याचा, त्यांच्या उत्कर्षाचा, त्यांचा सुरक्षेचा ती विचार करत होती. झाशीची राणी ही झाशीची राणी नाही आहे. त्या राणीला च्या मनात अनेक षडयंत्र होते. त्या षडयंत्रापैकी महत्त्वाचं षडयंत्र म्हणजे काय? तर तिला बांगलादेशची पंतप्रधान बनायचं होतं. म्हणूनच तिने ह्या सगळ्या उपाययोजना आखल्या होत्या. ही सगळी षडयंत्र आखली होती. आता याच्यावरती आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू. पण आता वर्तमान परिस्थितीत, सध्याच्या परिस्थितीत ती म्हणते मैं राजीनामा नहीं दूंगी. याला कारण काय? तिला समर्थन करणारे इंडिया आघाडीमधील जे अनेक नेते आहेत, म्हणजे उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, ते कोण समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, राहुल गांधी, खुद्द राहुल गांधी आता म्हणत आहेत, जे ममता बॅनर्जी म्हणतात की आमची 100 मतं चोरलीत कोणी तर निवडणूक आयोगाने. आम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढलो नाही, तर निवडणूक आयोगाच्या विरोधात लढलो. निवडणूक आयोगाने आम्हाला पराभूत केलेलं आहे. म्हणजे निवडणूक आयोगाने साठलोटं केलं भारतीय जनता पार्टीबरोबर, EVM हॅक केली आणि मतदान चोरी केली, असं म्हणणं या ममता बॅनर्जीचं आहे. आणि या इंडिया आघाडीच्या घटक दलांचं आहे, त्या नेत्यांचं आहे. उद्धव ठाकरे सुद्धा तेच म्हणत आहेत. त्यांचे हुजरे, त्यांचे गुलाम, ते ज्यांचे प्रवक्ते आहेत, विख्यात प्रवक्ते संजय राऊत, तेही ते म्हणत आहेत की हा पराजय हा त्या EVMने केलेला आहे, त्या निवडणूक आयोगाने केलेला आहे. नाहीतर हा पराभव झाला नसता, ममता बॅनर्जी पराभूत झाले नसते. ममता बॅनर्जी एक वाघीण होती, असं खुद्द उद्धव ठाकरे म्हणाले होते. आणि या वाघिणीला हरवणं, पराभूत करणं एवढं सोपं नाही आहे. एकटी लढती आहे. मित्रांनो, मग ममता बॅनर्जी का घाबरले? का तिच्या मनात दहशत निर्माण झाली आहे? त्याचं मुख्य कारण काय आहे? मुख्य कारण आपण समजून घेऊ. पण त्या अगोदर हे जे काय इंडिया आघाडीतील घटक दल आहेत ना, ते त्यांचं समर्थन करत आहेत. ज्या राहुल गांधींनी या पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या दरम्यान त्या ममता बॅनर्जीचं अगदी उणं-धुणं काढलं होतं, त्यांचे सगळे लाखोनी वाहिली होती, त्यांचे सर्व कर्तृत्व, कृत्य बाहेर काढली होती, त्यांच्यावरती तोंड सूप घेतलं होतं, तेच आता राहुल गांधी तिचं भलामण करत आहेत, तिची बाजू घेत आहेत. मित्रांनो, याला कारण डीप स्टेट. लक्षात येते का? डीप स्टेट, पाताळ यंत्री. कारण एवढी त्यांच्याकडे धन संपत्ती आली कुठून, माया आली कुठून? या ममता बॅनर्जीकडे. ही निवडणूक लढवताना जे का त्यांनी पैशाचा वापर केला आहे, पैसा वाटला आहे, धनसंपत्ती वाटली आहे, आली कुठून? कारण ते उद्योगधंदे नव्हते. जर उद्योजकांकडून त्याला पैसे घ्यायचे होते, ती रक्कम गोळा करून घ्यायची होती, तर उद्योगधंदे नव्हते. मोठे उद्योगपती तिथून पलायन करून गेले होते. मी एवढी रक्कम आली कुठून? ही रक्कम कुठून आली? डीप स्टेटकडून. कारण डीप स्टेटला पश्चिम बंगालची निवडणूक भारतीय जनता पार्टीला जिंकून द्यायची नव्हती, पराभूत करायची होती. म्हणून अमेरिकेमधील एक मुख्यपत्र आहे, वर्तमानपत्र आहे, CIAचं मुखपत्र आहे. त्या मुखपत्रातून निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी त्यांनी घोषित केलं होतं ममता बॅनर्जी विजयी झाली आहे. लक्षात आलं का? काय याच्यामागे षडयंत्र आहेत, कोणाची डोकी चालत आहेत, कोण काय करते, नक्की कोणाचं काय मनसुबे आहेत,
म्हणजे फक्त तुम्ही भारतीय पातळीवरती बघू नका, तर जागतिक पातळीवरती याचा विचार करा ह्या निवडणुकीचा. म्हणून मी म्हणालो या निवडणुकीनंतर जागतिक पातळीवरती तुम्हाला बदल झालेले दिसतील, परिवर्तन झालेले दिसतील. असं का म्हणालो? कारणच हे आहे ते. कारण जागतिक पातळीवरती भारतीय जनता पार्टी ही निवडणूक जिंकू नये यासाठी अगदी कसोसनी प्रयत्न केले होते. अगदी त्याने देवच पाण्यात ठेवला होता भारतीय जनता पार्टीचा पराभव व्हावा म्हणून. पण शेवटी काय, नागरिक, लक्षात आलं का? कारण मतदार राजा हा राजा आहे, तो निवडणार, तो भयमुक्त झाला आणि त्यांनी केलेलं हे मतदान आहे. मग ममता बॅनर्जी का घाबरली? मित्रांनो, वास्तविक आता जी भीती आहे ना ममता बॅनर्जीच्या मनात, कारण तिने जे काय अराजकता माजवली होती, जी काय षडयंत्र केली, जी काय लूटपाट केली, जे काय भ्रष्टाचार केला, ज्या चोऱ्या उचक्क्या केल्या, ते सगळं आता बाहेर पडणार आहे. हे एक कारण आहे. ती राजीनामा द्यायला तयार नाही आहेत, हे एक कारण आहे. पण सर्वात मोठं कारण, एका नवीन सरकार स्थापन होण्यापूर्वीच आपल्या पार्टीची पडझड होईल ही त्यांच्या मनात भीती आहे. लक्षात आलं का? ही भीती आहे. म्हणून आपल्या पार्टीतील त्या 81 सदस्यांना ती थोडक्यात धमकी देते. लक्षात आलं का? ती धमकी देते. ती म्हणते मी इस्तिफा देणार नाही, मी हरलेली नाही, मी पराभूत झालेली नाही आहे. तुम्ही जर हा पक्ष सोडून गेलात, भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झालात किंवा अन्य ठिकाणी तुम्ही अन्य पक्षांमध्ये सामील झालात, तर तुमची धडकत नाही आहे. ही ती काय देते आहे? इशारे देते आहे, ही धमकी देते आहे. भारतीय जनता पार्टीला किंवा निवडणूक आयोगाला धमकी देत नाही आहे, किंवा ती कोर्टात जाऊन ही निवडणूक आपण हरलो नाही आहे हे ते सिद्ध करायला जाणार नाही आहे. ही जोपर्यंत भारतीय जनता पार्टी सरकार स्थापन करत नाही तोपर्यंत तरी आपली संघटना, आपला पक्ष एकजूट राहायला पाहिजे. आपले कार्यकर्ते, आपले नेते आपल्या सोबत राहायला पाहिजे. आता नाचक्की होईल, नाहीतर आपली इज्जत आपलेच कार्यकर्ते, आपलेच नेते चव्हाट्यावर मांडतील. आणि दुसरं कारण काय आहे? तर ब्युरोक्रेसी. म्हणजे जे प्रशासन आहे ना, मग त्याच्यामध्ये प्रशासनिक बाबू कलेक्टर कार्यालयामध्ये असो, तहसीलदार कार्यालयामध्ये असो, म्युन्सिपल कार्यालयामध्ये असो, किंवा पोलीस दलामधील असतील, असे अनेक जे प्रशासनिक बाबू आहेत ना, ते आपल्या विरुद्ध कट कारस्थान रचतील आणि सरकार स्थापन होण्यापूर्वीच आपल्या विरुद्ध काय करतील? बरेचसे पुरावे सादर करतील आणि असलेली नसलेली इज्जत आपली आपण घालवू बसू. त्यामुळे त्यांना दिलेली धमकी आहे की मी गेलेले नाही आहे, मी पराभूत झालेले नाही आहे, मी परत जर आले, मी जर परत आले, परत शासनामध्ये आले, परत मुख्यमंत्री बनले, तर तुमची धडगत नाही आहे. ही भीती ती दाखवते, ही दहशत ती निर्माण करते. आपली इज्जत गेलेली आहे. त्यांनी पराभव केव्हाच मान्य केलेला आहे. एका प्रचार दौऱ्यामध्ये, प्रचार सभेमध्ये ती म्हणाली होती की तृणमूल काँग्रेस जर विजय झाली तर हम फिर मिलेंगे, असं म्हणत ती तो मंच होता तिने सोडला होता. तुम्ही पाहिलंच असाल ना, फिर मिलेंगे म्हणून. त्यावेळी तिने ते स्वीकारलं होतं की आपला पराभव निश्चित आहे. एवढी काही दूधखुळी नाही आहे. इतकी वर्षे जे तिने राज्य केलं, एवढी संघटना उभी केली, ती दूधखुळी नाही आहे. पण आता पराभूत झालो आपण, तो पराभव लगेचच आपण स्वीकारला तर जे उद्धव ठाकरेंनी आपल्याला वाघीण म्हटलं आहे, तर उद्धव ठाकरेची सुद्धा नाचक्की होईल. त्या संजय राऊतांनी तिला लढवय्या म्हटलेलं आहे, त्यांची नाचक्की होईल. अनेक त्यांच्या समर्थकांनी त्यांना काय म्हटलं आहे? झाशीची राणी म्हटली आहे, मेरी झाशी नाही दूंगी. त्याच्याबरोबर नाचक्की होईल. म्हणजे आपली इज्जत चव्हाट्यावरती येईल. तिला थोडासा कालावधी मिळावा, आपल्या इज्जतीला थोडासा आपल्याला श्वास घ्यायला वेळ मिळावा आणि हळूहळू इज्जत जावी, अशी तिची इज्जत आहे, अशी तिची इच्छा आहे. भारतीय जनता पार्टीचं शासन
त्यांचं सरकार स्थापन होण्यापूर्वीच आपली इज्जत जाऊ नये ह्यासाठी तिने घेतलेली काळजी आहे. आणि तिने धमकी दिली आहे आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या नेत्यांना आणि त्या प्रशासकीय बाबूंना. लक्षात आलं का? कारण पोलीस दल आताच दाखवायला लागलं आहे. त्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची यथेच्छ समाचार घ्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि आता प्रशासकसुद्धा जय श्रीराम म्हणायला लागले आहेत. लक्षात आलं का? आता ही भीती आहे तिला की आपली उरलेली सुरलेली इज्जत विरोधी पक्ष नेता म्हणून तरी आपल्याला मांडता आली पाहिजे, दाखवता आली पाहिजे, म्हणून ती धडपडते आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या मनात एक दहशत निर्माण करते. त्या प्रशासकीय बाबूंच्या मनात एक दहशत निर्माण करते. एवढीच गोष्ट आहे. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी. म्हणून ती काय म्हणते, मैं राजीनामा नहीं दूंगी, मैं इस्तीफा नहीं दूंगी, मी राजीनामा नाही देणार. लक्षात आलं का? अशी ती पोट तिडकीने सांगते. पण कायद्यानुसार, संविधानानुसार तिला 7 तारखेला राजीनामा द्यावा लागेल. आणि जर तो राजीनामा नाही दिला तर जी पश्चिम बंगालच्या जनतेने इच्छा प्रकट केली होती किंवा भारतातील अनेक नागरिकांनी इच्छा प्रकट केली होती, राष्ट्रपती राजवट लागू करावी, ती लागू होईल. लक्षात आलं का? जी निवडणुकीच्या दरम्यान लागू करण्यात आली नव्हती, राष्ट्रपती राजवट. सरळ साधी गोष्ट आहे. ममता बॅनर्जी एने करून काय करते, आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या नेत्यांना आणि त्या प्रशासकीय बाबूंना धमकी देते. बस एवढंच आहे. हेच ते वास्तव आहे. तिला माहिती आहे आपल्याला राजीनामा द्यावा लागेल, राजीनामा आपला स्वीकारला जाईल आणि आपल्याला पदच्युत व्हावं लागेल. हे तिला पूर्ण माहिती आहे, खात्री आहे. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पुढे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.